अवकाळीच्या भीषण तडाख्याने सिंदखेड राजा तालुका हादरला आहे। काल सायंकाळी आलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। अनेक ठिकाणी झाडे आणि विजेचे खांब उन्मळून पडले, तर घरांवरील आणि गोठ्यांवरील टीनपत्रे उडून गेली। काळापानी, बामखेड, सावखेड, तेजन, ताडशिवणी, दुसरबीड, वाकद, जहागीर, बाळसमुद्र, झोडिंगा, आगेफळ आणि तांदूळवाडी परिसरात फळबागा, केळी, हळद, लसूण तसेच इतर शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। अनेक शेतकऱ्यांचा आंबा, चिकू, जांभूळ आणि इतर झाडाझुडपांचा अक्षरशः चुराडा झाला। दुसरबीड येथे वादळादरम्यान एका गायीचा मृत्यू झाला असून वाकद, जहागीर येथे सोलर पंपाचे प्लेट्स उडून जाऊन त्यांचे मोठे नुकसान झाले आहे। बाळसमुद्र येथे गोठ्यावरील संपूर्ण टीनशेड उडून गेले असून सुदैवाने जीवितहानी टळली। दरम्यान वादळी वाऱ्यामुळे सिंदखेड राजा शहरासह ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता। अनेक ठिकाणी झाडे आणि खांब कोसळल्याने सलग 2 रात्री नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागला। महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी रात्रभर युद्धपातळीवर काम करत असून काही भागातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला। नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे सुरू असून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी जोर धरत आहे। देशोन्नतीसाठी गजानन मेहत्रे यांची रिपोर्ट।